मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून रायगडच्या माणगावमधील मुंबई गोवा महामार्गाची पाहणी, स्वतः गाडी चालवत घेतला महामार्गाच्या कामाचा अनुभव, स्थानिक नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे काम रखडलं, राज ठाकरेंची टीका. सिन्नरमध्ये सत्यजित तांबेंच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन, समृद्धी महामार्ग आंदोलकांनी रोखला. सिन्नरमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. काल अमित शहांसोबतच्या बैठकीला सुनेत्रा पवार गैरहजर, विमानतळावरील स्वागतावेळीही अनुपस्थित. प्रशांत किशोर यांच्याशी संपर्क ठेवल्यावरून महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा. प्रशांत किशोर यांच्याबाबत राष्ट्रवादी लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती. सुनेत्रा पवार प्रशांत किशोर यांच्याकडे पक्षाचं काम देण्यास आग्रही. दिल्लीतील अधिवेशनानंतर किशोर यांच्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार मोदींची भेट घेणार. उद्या संसद भवनातील पीएमओ कार्यालयामध्ये भेट होणार असल्याची खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. महाराष्ट्राशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती. भरत गोगावलेंचं पालकमंत्रीपद जवळपास निश्चित. गोगावलेंच्या पालकमंत्रीपदाची अधिकृत घोषणा होणं बाकी. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य. नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये जाणवले भूकंपाचे धक्के. 4.3 तीव्रतेचे धक्के जाणवल्याची माहिती. आठवडाभरापासून नाशिकच्या ग्रामीण भागांमध्ये जाणवत आहेत भूकंपाचे धक्के. गोकुळच्या दूध खरेदी विक्री दरामध्ये वाढ. म्हशीच्या दूध विक्री दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. गाईच्या दूध विक्री दरामध्ये वाढ नाही, मात्र खरेदी दरात 1 रुपयाची वाढ. आता एआय देणार महापुराचे अलर्ट. एआय महापुराचा धोका ओळखून अलर्ट देणार. संशोधकांकडून महापुराची चाहुल देणारं एआय मॉडेल विकसित. शिवाजी विद्यापीठासह पुण्यातील हवामानशास्त्र संस्थेचं संशोधन. रशियाचा भारताला थेट रेल्वे मार्गाचा प्रस्ताव. तुर्कमेनिस्तान, इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान मार्गे जोडण्याचा विचार. हॉर्मुझच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पर्यायी पुरवठा मार्ग. भारताचा युवा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंदानं जिंकलं सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झचं विजेतेपद. अंतिम फेरीपूर्वीच्या सामन्यामध्ये बरोबरी साधत 35 पैकी 23 गुणांसह विजेतेपद केलं निश्चित.